नमस्कार मंडळी, ही कसली तयारी चालू आहे? चला तर मग सांगते. आजच्या दिवशी आमच्यासाठी खूप खास आहे. आज आमच्या लाडक्या नमनचे अन्नप्राशन आहे. प्रत्येक आईवडिलांसाठी हा क्षण खूप भावनिक आणि आनंदाचा असतो, कारण आज बाळ पहिल्यांदा अन्नाचा पहिला घास घेणार आहे. मग काय, मी इकडे डेकोरेशन केलं आणि तिकडे वहिनी करत होते स्वयंपाकाची तयारी. डेकोरेशन करून झालं पूर्ण आणि नंतर छानपैकी तयारी केली. तयारी झाल्यानंतर आम्ही छान नमच्या आंघोळीचं शूट करून घेतलं आणि नमला पाण्यामध्ये खूप जास्त मजा येत होती आणि त्याला पाण्याबाहेर निघावं नव्हतं वाटत. पण काय करू, वरून पाऊस चालू होता. मग काय, नमला काढलं पाण्याच्या बाहेर आणि छानपैकी त्याची तयारी करून दिली. इकडे नमला दिलं झोपून आणि तिकडे चालू होती जेवणाची तयारी. सर्वजण जेवण करत होते, कारण की आम्हाला करायचं होतं फ्रूटचं डेकोरेशन. म्हणून म्हटलं चला पटकन सर्वजणांनी जेवण करून घ्या. आणि हे बघा सेल्फिश लोक, बच्चा पार्टी. मला ताई म्हणतात आणि मला जेवायला सुद्धा आवाज देत नाही. असं कुठं असते का? जेवण करून झालं आणि आम्ही बसलो फ्रूटचं डेकोरेशन करायला. सर्वांनी एक एक काम वाटून घेतलं होतं. माझ्याकडे होतं फ्रूटचा केक बनवायचं काम. आणि हे बघा, जेवढं दिसते तेवढं सोपी नाही आहे. मी रील्समध्ये बघितलं ना, फ्रूटचं डेकोरेशन तर खूप सोपी वाटते, पण जेव्हा बनवायची वेळ येते ना तेव्हा खूप भारी आहे. पण बनवल्यानंतर खूप भारी वाटत होतं आणि प्रत्येकजण काही ना काही करत होतं. अशा प्रकारे आम्ही फ्रूटचं डेकोरेशन करून घेतलं. आणि हे आहेत माझ्या वहिनी. आज सर्व कामं यांनीच केली. मला फक्त फ्रूट डेकोरेशनचंच काम होतं. नेहमी स्वयंपाक पण करा आणि डेकोरेशनसुद्धा करा, हे दोन्ही कामं करावे लागत होते. म्हणून आज रावांनी डेकोरेशनची ऑर्डर दिली होती आणि यांनी खूप छान डेकोरेशन केलं होतं, जसं मला पाहिजे होतं तसंच. सर्वजण रेडी झाले होते आणि इकडे फोटोग्राफर दादासुद्धा आले होते. हा दिवस आमच्यासाठी फक्त एक विधी नाही, तर आयुष्यभर जपून ठेवावी अशी एक सुंदर आठवण आहे. नमच्या प्रत्येक छोट्या छोट्या क्षणाला आम्ही प्रेमाने जपत आहोत आणि त्या आठवणी तुमच्यासोबत शेअर करताना खूप आनंद होत आहे. जर तुम्हालाही हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा सुंदर कौटुंबिक ब्लॉगसाठी आमच्यासोबत नक्की राहा. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.